ओम. श्रोत्यो नमस्कार. 27 जुलै 2024, क्लिप क्रमांक 86. आज आपण सत्संगाची बखर या पुस्तकातील 22वे प्रकरण पुढे ऐकणार आहोत. वाचन संध्या जोशी, मुंबई. सिद्ध पुरुष व अहंकारावर मात. आता दुसरा पर्याय खरंच अवघड आहे. त्यात आपल्या बऱ्याच गोष्टींना तिलांजली देऊन हे महापुरुष जगत असतात. भगवंताच्या आज्ञेप्रमाणे ध्येयवेडे होऊन आयुष्याची होळी करून समर्पित जीवन जगत असतात. आपल्या कुटुंबाच्या मर्यादेपलीकडे आजूबाजूच्या समाजाच्या सुखदुःखात समरस होऊन त्यात आपल्या शक्तीप्रमाणे योगदान देत असतात. आपले गाव, शहर, देश या सीमा ओलांडून या वसुंधरेलाच गवसणी घालतात. वसुदैव कुटुंबकम या वृत्तीने जगत त्यांच्याही सीमा ओलांडून जातात. जीवात्म्याचे छोटे वर्तुळ विस्तार पावत सूर्य, चंद्र, तारे, सूर्यमाला, अनंत विश्व असे विसाद पावत हे विश्वच माझे घर असे शेवटी म्हणावे लागते. आपण गुरुस्थिती आणि पुकारा करताना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल असे जे म्हणतो त्याचाही अर्थ ब्रह्मरूपाशीच विश्वरूपाशीच निगडीत आहे. त्या अनंताच्या डायमेन्शन्सच्या प्रगल्भतेने छोट्याशा वर्तुळाचे परीघ मोठे होत होत शेवटी दिसेनायसे होते. मग तो महापुरुष विश्वरूप होऊन अनंताच्या बाजूने आपल्या जगाकडे, गावाकडे, कुटुंबाकडे पाहू लागतो. ती समग्र दृष्टी असते. त्याच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झालेला असतो. ही मंडळी देवाला अतिशय प्रिय असतात. जे कृष्णमूर्ती यांनी असेच विचार व्यक्त केले आहेत. समहाऊ यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम द अदर एंड. देव या सर्वांना ईश्वर निष्ठांची मांदियाळीमध्ये बसवून निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांच्यावर अतीव प्रेम करतो आणि अधूनमधून जबाबदारीची कामे सोपवतो आणि अंशावतार धारण करून या मंडळींना पृथ्वीवर यावे लागते. पण या दीर्घ प्रवासात एक मोठा अडसर मात्र पार करावा लागतो. त्याला काही पर्याय नाही. सर्व साधकांना हा अघोषित शत्रू कळत नकळत छळत असतोच. सापशिडीच्या खेळाप्रमाणे त्याच्या प्रयत्नांना यश मिळू देत नाही. तो अडसर म्हणजे अभिमान, अहंकार. दोहोंमध्ये थोडा फरक आहे. अभिमानात आपल्या श्रेष्ठत्वाचे प्रतिबिंब असते, पण त्यात एक कन्सेशन दिले आहे. जोपर्यंत तो स्वाभिमानाच्या मर्यादेत असतो तोवर तो क्षम्य आहे. परंतु दुराभिमानाकडे वळणे म्हणजे विनाशाची वाट धरण्यासारखेच आहे. उदाहरणार्थ, आपल्या कुळाचे गाव, नाव, आपले कुटुंब, राष्ट्र याविषयी रास्त अभिमान धरला असला तर तो दोष नाही. कुणी नावेही ठेवत नाही. पण मीच सुंदर, मीच श्रेष्ठ, माझाच देश जगात सर्वश्रेष्ठ, बाकी सर्व खालच्या दर्जाचे, आपले नीतिनियमच योग्य, बाकीच्यांचे निकृष्ट आणि अयोग्य अशी विचारसरणी आणि टोकाची भूमिका शत्रू निर्माण करते आणि सर्वनाशाकडे नेते. यापुढे गेल्यावर अभिमानाचा दर्प वाढला की तो अहंकार आणि गर्वात गणला जातो आणि तो आंधळाही असतो. गंमत म्हणजे अहंकारी व्यक्तीलाही अहंकार असू नये हे माहीत असते आणि कधीकधी मला अजिबात अहंकार नाही असेही ती व्यक्ती म्हणत असते. तिला हे उमजतच नाही की हाही एक प्रकारचा अहंकारच आहे, कारण याचे मोजमाप स्वतः करायचे नसते, ते लोकच ठरवत असतात. संत एकनाथ महाराजांना त्यांच्या आयुष्यभराच्या वागणुकीवरून शांतीचे महासागर ही पदवी जनसामान्यांनी दिली होती. अहंकाराची सुरुवात अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून होत असते. एक साधे उदाहरण देता येईल. एक जण मित्राला म्हणाला, मध्यंतरी आमच्या गाडीतून मुंबईला गेलो होतो. आम्ही 3 तासात पोचलो देखील. त्यावर स्पर्धेत कधीच मागे न राहणारा मित्र म्हणाला, परवाच्या रविवारी आम्ही मुंबईलाच गेलो होतो आणि 2.5 तासात पोचून चहा पीत बसलो होतो. अशा प्रकारच्या अहमहमिकेत मीच सर्व ठिकाणी श्रेष्ठ आहे असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न तो करतो. ही वृत्ती प्रापंचिकातच नाही तर पारमार्थिक प्रांतात पण दिसते आणि एक क्लेशदायक आहे. कहर म्हणजे प्रापंचिक प्रपंचात असतो म्हणून श्रीमंती, यश, बंगला, गाडी यांच्या अहंकारात अडकून राहतो. सर्वसंग परित्याग केलेले संन्यासी आपण काय सर्वस्वाचा त्याग केला आहे या अहंकारातच अडकलेले असतात. दर 12 वर्षीयांनी होणाऱ्या कुंभमेळ्यात
याच अहंकारामुळे आपल्या श्रेष्ठत्वाचे प्रदर्शन करीत गंगेच्या पहिल्या शाही स्नानाच्या मुद्द्यावरून भांडणे आणि लठ्ठालठ्ठीही होते. प्रपंचातही हेच चालते. मानाच्या गणपतीचा विसर्जनाचा मार्ग जरी बदलला तरी मारामारीचा प्रसंग ओढवू शकतो. ठरलेला क्रमांक बदलणे तर निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे अहंकाराचा त्याग प्रापंचिक असो, संन्यासी असो, फार महत्त्वाचा आहे. तो झाला तर त्याचे चांगले परिणामही दिसून येतात. इतिहास आणि पौराणिक कथेत या विषयावर भरपूर उदाहरणे आहेत. उपनिषदातले वचन आहे की अहंकार संपूर्ण नाहीसा झाल्याशिवाय ज्ञानाचे कमळ फुलतच नाही. काही वेळा साधक असे म्हणतात की त्यांच्यावर गुरूंनी स्पेशल कृपा केली आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की या कृपेनंतरही अहंकार गेलेला नाही आहे. कारण त्याला असे म्हणायचे आहे की माझ्यावर जशी कृपा झाली तशी कुणावरच नाही. म्हणजे मडके कच्चे आहे हे सिद्ध होते आणि हीच तर मेघ आहे. आता या ठिकाणी आपण आज थांबूया. याचा पुढचा भाग आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.